जेव्हा बच्चूभाऊनं आंदोलन केलं होतं नागपूरचं, तेव्हा रविराज साबळे म्हणाला होता मुंबईला गेले चॉकलेट घेऊन आले, तेव्हा हा विदर्भातील हा जो शेतकरी पुत्र आहे ना, त्याने आवाज उठवला होता आणि अंबरडा केला होता की नाही बच्चूभाऊ कडू हे शेतकरी नेते आहे. आणि त्या रविराज साबळेला म्हटलं तर हरामखोरा तू चुकीचा बोलून राहिला आणि शेतकऱ्याला बैकवण्याचं काम करून राहिला. आणि महाराष्ट्रातले पण शेतकरी त्याच्या विरोधात बोलले होते आणि रविराज साबळेला धडा शिकवला होता. त्याच्या विरोधात काय काय कुटाने केले आम्ही, काय काय नाही आम्हाला माहित आहे. आम्ही रविराज साबळेचा आवाज बंद करण्यासाठी आम्ही भरपूर असं काही केलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाही, भरपूर असे शेतकरी आहे की रविराज साबळेच्या विरोधात बोलले. आणि मी एकच पट्टा विदर्भातून बोललो होतो. का बोललो होतो? कारण त्या हरामखोराने म्हटलं होतं मुंबईला गेले चॉकलेट घेऊन आले आणि शेतकऱ्याच्या काळजाशी खेळले असा म्हणत होता तो. पण माझं म्हणणं एकच आहे की बच्चूभाऊ कधी कोणाच्या शेतकऱ्याच्या काळजाशी खेळले नाही. पण अचानकच बच्चूभाऊला शिवसेनेत जाण्याचं कारण का वाटलं, का जायचं वाटलं त्यांना, मला हे समजलं नाही. का त्यांना सत्ता भेटायला पाहिजे होती, सत्ता भेटत नव्हती, पदाचे भुकेले होते काय ते बच्चूभाऊ म्हणून शिवसेनेत गेले? काय वाटतं कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण महाराष्ट्रातला शेतकरी दुखावलेला आहे. जसा पहिले रविराज साबळे म्हणत होता ना मुंबईला गेले चॉकलेट घेऊन आले, असं आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खरं वाटत आहे. आणि त्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे तो रविराज साबळे जो बोलत होता हा खरा बोलत होता. पण आम्हाला त्या रविराज साबळेचं काही घेणं देणं नाही, तो हरामखोर आम्हाला माहीत आहे. पण गोष्ट हे आहे की बच्चूभाऊ कडू मी बोलताना माझा कंठ दाटून येऊन राहिला. कारण तुम्हाला मी लहानपणापासून ओळखतो. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून ओळखतो मी तुम्हाला. कारण तुम्ही माझ्या अचलपूर मतदारसंघाचे तुम्ही 4 ते 5 वेळा आमदार राहिले आणि तुमचं कर्तव्य आम्हाला माहीत आहे, तुम्ही कार्य केलेले आम्हाला माहीत आहे. पण त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही अशी का चूक केली, शिवसेनेत जाण्याची प्रवेश का केला तुम्ही तुमच्या पक्षात असतानाही तुम्ही काहीतरी करू शकले असते. कारण महाराष्ट्रातली जनता हीच बोलत आहे की तुम्ही शिवसेनेत नव्हतं आले पाहिजे. कारण ती शिवसेना ही BJPत मिळलेली आणि त्याची युती आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेला एकच वाटते की तुम्ही BJPत गेले. तर विचार करा. आणि BJP तुम्हाला माहीत आहे कशी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचं कर्जमाफी करत नाही, त्याच्या मालाला भाव देत नाही. शेतकरी मरून राहिला, आत्महत्या करून राहिला, हे तुम्हाला दिसत नाही का हो? आता कोण लढणार शेतकऱ्यासाठी, कोण आवाज काढणार? आता शेतकरी तुमच्यावर विश्वास करू शकणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी कधी विश्वास करू शकणार नाही. सोशल मीडियावर जाऊन बघा, कमेंट किती बेकार करू राहिले तुमच्या विरोधात. बघा भाऊ जाऊन.